नमस्कार शेतकरी मित्रांनो, आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन योजना, एक नवीन अपडेट घेऊन। मित्रांनो, फक्त आधार कार्डवर 60,000 पर्यंत अनुदान। आता मित्रांनो, ही एक भारत सरकारची नवीन संकल्पना, एक नवीन योजना आहे जी भारतातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे। आता मित्रांनो, या योजनेचं नाव राष्ट्रीय फलोत्पादन योजना किंवा मित्रांनो आपण याला अभियान सुद्धा म्हणू शकतो, कारण हे भारत सरकारने राबवलेले एक अभियान आहे जे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना नवीन पीक घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी ही योजना भारत सरकार राबवत आहे। आता मित्रांनो, या योजनेबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल आणि ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो योजनेबद्दल माहिती नाही, लगेचच 2 मिनिटांमध्ये आपण सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हक्काचे चॅनल अरविंद ॲग्रोटेकमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आणि आतापर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका, बेल आयकन दाबून द्या, म्हणजे तुम्हाला नवीन योजनांची सगळ्यात अगोदर अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळेल। मित्रांनो, ही योजना आता कशा प्रकारे आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट काय, शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ मिळेल आणि कोणत्या पिकावर ही योजना अवलंबून आहे, लगेचच जाणून घेऊयात। मित्रांनो, ही राष्ट्रीय फलोत्पादन योजना आहे। मित्रांनो, या योजनेमध्येच या योजनेचं नाव तुम्हाला स्पष्ट झालं असेल की राष्ट्रीय फलोत्पादन योजना। म्हणजे मित्रांनो, जे काही फुल शेती असेल, जसं की गुलाब, गेंदा, मोगरा, जे काही फुलं असतील मित्रांनो, गुलाब, अशा प्रकारच्या शेतीसाठी मित्रांनो या योजनेमध्ये अनुदान मिळतं आणि तेही फक्त तुमच्या आधार कार्डवर। आता मित्रांनो, दुसरी गोष्ट, या योजनेमध्ये फक्त फुलांचा समावेश नाही, तर या योजनेमध्ये मित्रांनो तुम्ही फुले, फळे, त्याच्यानंतर मसाले आणि मित्रांनो जे सुगंधी वनस्पती असतात हे आपल्या शेतामध्ये लावून मित्रांनो याच्यावरती तुम्हाला शेतीसाठी अनुदान सरकारतर्फे मिळतं। आता मित्रांनो, हे जे अनुदान असतं हे डिपेंड करतं तुम्ही किती एकरमध्ये किंवा किती जागेमध्ये तुम्ही ते फळशेती, फुलशेती केलेली आहे। मित्रांनो, ही जे अनुदान आहे हे 10,000 पासून तर 60,000 पर्यंत मर्यादित असतं। मित्रांनो, तुमच्या शेतीवर डिपेंड करतं आणि तुम्हाला हे अनुदान किती प्रकारे मिळेल, तुम्ही किती शेतीमध्ये किती लागवड केलेली आहे यावर आधारित तुम्हाला ते अनुदान मिळतं। आता मित्रांनो, तुम्हाला हे अनुदान किंवा ही योजना कशा संबंधित आहे मित्रांनो, हे तुम्हाला स्पष्ट झालं। मित्रांनो, आता लगेचच आपण समजून घेऊयात की ही जी योजना आहे या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी कशा प्रकारे घेऊ शकेल। मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे। सर्वसाधारणपणे झेंडूचे फूल, मोगऱ्याचे फूल, गुलाबाचे फूल, जे तुम्हाला सोपं वाटेल मित्रांनो त्या फुलाचं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता आणि तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यासाठी लागणारे औषधे, खते किंवा मित्रांनो त्यासाठी प्लांटेशन असेल, ड्रिप सिंचन असेल किंवा तुम्ही त्यासाठी एखादं प्लॉट उभा करत आहात मित्रांनो, या सर्व कामांसाठी तुम्हाला सरकारतर्फे अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 2 पद्धती आहेत। एक सोपी पद्धत म्हणजे तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांच्या थ्रू तुम्ही अर्ज करू शकता। दुसरी पद्धत मित्रांनो, तुम्हाला एक लिंक आहे मित्रांनो जी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथे तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता। आता मित्रांनो, अर्ज करण्यासाठी थोडीशी तुम्हाला कागदपत्राची गरज पडेल। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड, एक बँक पासबुक, त्याच्यानंतर मित्रांनो जो तुमचा वावराचा जो सातबारा असतो, शेतीचा सातबारा, त्यासोबत मित्रांनो तुम्हाला एक पॅन कार्ड आणि एक अर्ज करावा लागेल मित्रांनो। तो अर्ज मित्रांनो तुम्हाला मिळेल तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कृषी अधिकारी कार्यालय असते मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही तो अर्ज घेऊ शकता, तुम्हाला तिथे तो अर्ज मिळून जाईल। मित्रांनो, आपण या योजनेमध्ये प्रत्येक गोष्ट माहिती करून घेत आहोत, जसं की आपल्याला अर्ज कसा करायचा, लाभ कसा मिळेल, या योजनेमध्ये आपल्याला या योजनेचे उद्दिष्ट काय। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण येऊत। या योजनेसाठी अर्ज केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला अनुदान किती दिवसांनी मिळेल आणि हे अर्ज तुमचा कसा मंजूर होईल। मित्रांनो, अर्ज मंजूर होण्यासाठी तुम्हाला छोटासाच कालावधी लागणार आहे। एक 7 ते 8 दिवसामध्ये 10 दिवसाचा कालावधी तुम्हाला लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचा एक मोबाईलवरती मेसेज येईल। मित्रांनो, अर्जासाठी तुम्हाला जो मोबाईल नंबर द्यायचा असेल तो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा, या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित पाहिजे, तुम्ही त्याच्यावरती ध्यान ठेवा। तुम्ही जो मोबाईल नंबर देत आहात त्याला तुमचा आधार कार्ड लिंक असायला हवं, तरच तुम्हाला अर्ज मंजूर झालेला मेसेज येईल। मित्रांनो, अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला अल्प काही दिवसामध्ये म्हणजे थोडेसे दिवस गेल्याच्या नंतर तुम्हाला लगेच त्याचा पहिला टप्पा मित्रांनो मिळेल। जसं की तुम्हाला फुलशेती करायची, तुम्हाला गुलाबाचे रोपटे आणायचे मित्रांनो, जे कलमं आणायचे आहेत, त्यासाठीच तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये त्या योजनेचं अनुदान त्या ठिकाणी मिळतं। मित्रांनो, ते अनुदान मिळाल्याच्या नंतरच रोपटं तुम्हाला आणायचं मित्रांनो, तुम्ही ते घेऊन या, तिची लागवड करा। मित्रांनो, नंतरचा येणारा खर्चाचा सुद्धा तुम्हाला टप्प्याने त्याच्यामध्ये पैसे मिळतील। मित्रांनो, योजनेमध्ये आता बऱ्याच टायमाला मित्रांनो हा अर्ज मंजूर होण्यासाठी कोणतेही कागदपत्र न लागता फक्त तुमच्या आधार कार्डवर आणि बँकच्या पासबुकवर मित्रांनो हे अर्ज मंजूर होतो। त्यामुळे मित्रांनो, या योजनेला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भाषेमध्ये फक्त आधार कार्डवर 60,000 रुपये अनुदान असं म्हटलं जातं। मित्रांनो, जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। त्या ग्रुपमध्ये मित्रांनो तुम्हाला त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तिथून मित्रांनो त्या ग्रुपशी जोडले जाताल, तुम्ही जॉईन करा आणि मित्रांनो तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनच नाही तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा नवीन येणाऱ्या योजना, नवीन योजनांबद्दल अपडेट, शेती सल्ला मित्रांनो सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आणि तुमच्या मनातले सर्व काही प्रश्न, जसं की मित्रांनो तुम्ही एखादं नवीन पीक केलं, या पिकावरती काही सबसिडी आहे का,
का, या पिकावरती कोणती नवीन योजना सुरू आहे का, या पिकावरती काही अनुदान आहे का, किंवा मित्रांनो त्या पिकाबद्दल कीटकनाशक, तणनाशक, या पिकाला योग्य फवारणी कोणती करायची. मित्रांनो अशा सगळ्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही त्या ग्रुपवर मित्रांनो शेअर करू शकता. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.